पुणे महापालिकेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले। याचवेळी शारदाबाई पवार शिष्यवृत्तीचे वाटप देखील कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले। एकेकाळच्या पेठ्यांचा पुनवडीचा विस्तार होऊन त्याचे रूपांतर पुण्यात झाले। शहर कारभाराचा गाडा हाकणाऱ्या सुरुवातीच्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला अनेक दिग्गज नेत्यांचा सहवास लाभला। तसेच पुण्याच्या राजकीय वाटचालीचा इतिहास उलगडणारे सभागृह नव्या रूपात आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज झाले आहे। हे पुण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरणारे आहे, असे कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले। महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश काकडे, विविध माजी महापौर आणि सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळी आपण या ठिकाणी एकत्र आहोत। महानगरपालिकेचं सभागृह आधुनिक सोयींना उत्तम करण्याच्या संबंधीचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय। देशाच्या लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये साधारणतः ज्या सुविधा आहेत आज त्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत। मत देण्याच्या संबंधीची पद्धत, सभापतींच्या हातामध्ये माईकचं नियंत्रण, अशा काही गोष्टी ह्या संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये सुद्धा आहेत। आणि त्याच्या पाठीमागचा हेतू होता की सभागृहाचं काम हे सुरळीत चालावं आणि नेमका तोच विचार तुम्ही या ठिकाणी केलेला दिसतोय। या कार्यक्रमात रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेही उपस्थित होते। याबाबत आठवले म्हणाले, सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहेच, परंतु पुढच्या वेळी आमची सत्ता येईल। यासाठी निवडणुकीत आमच्याच जागा सर्वात जास्त लागतील, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला। सभागृहामध्ये बसणारे जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आपल्या वार्डामधल्या समस्या या ठिकाणी अत्यंत पूर्ततेने मांडायच्या आहेत, मांडत असतात आणि प्रशासनाकडून मॅक्झिमम कसा फायदा किंवा पैसे आपल्या वार्डासाठी मिळतील या दृष्टिकोनातून या ठिकाणी नगरसेवकांनी प्रयत्न करायचा असतो। आपल्या शहराचा जो विकास आहे त्या विकासामध्ये नगरसेवकांनी फक्त आपल्या वार्डाचा विचार न करता शहराचा विचार करणं आवश्यक आहे। आणि या पुणे शहराचं जे डेव्हलपमेंट आहे, म्हणजे पुणे शहराला एक फार मोठा इतिहास आहे। पुणे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा अत्यंत जवळचा संबंध आहे। सावित्रीबाई फुले यांनी जर कदाचित त्या काळामध्ये महिलांना शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली नसती तर कदाचित चंचलाताई या ठिकाणी उपमहापौर नसत्या, महापौर म्हणजे इतर शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये प्रगती। या कार्यक्रमात पुण्याचे महापौर चंचला कोदरे, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसेचे गटनेते वसंत मोरे, रिपाईचे गटनेते सिद्धार्थ देंडे आणि पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात दीपक मानकर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली। तो शोनी मज द्यावे पसायदान है, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाओ, जो जे वांशील तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अर्णवत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्कंड ते तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई ती लोकी, भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी, येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होई दान पसाय, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला.